आपले दात वगैरे पडतात का? ऍक्च्युली सापाची मेण आहे इथे पण आतमध्ये. ते पाणी पडतेच ना झाड. ते आहे अजून. नमस्कार मित्रांनो, आता आज आहे आपला डे 2 आणि इथे ब्रेकफास्ट आला आहे. इथं रित्वी ब्रेकफास्ट करतायत. चलो चाय पिएगी? क्यों चाय नहीं पीती तू? क्यों नहीं पीती? पक्षी कुठे आलेत ग? गेले? कुठे गेले? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आज या नेटिव्ह प्लेसमध्ये येऊन आमचा डे 2 आहे. सो आज दुसरा दिवस आहे बेसिकली. इथे अशा यांच्याकडे छान लॉन रूम आहेत. इथे छान लॉन वगैरे आहे. ॲक्च्युली आता पावसाळी वेदर आहे त्यामुळे हे इतकं युजेबल नाही आहे, बट अदरवाईज खूप छान असतं. मस्त एकदम खूपच छान. यांनी हे सर्व जे गार्डन किंवा जंगलच म्हणू शकतो, यांनी जंगल तयार केलं इथे आणि सगळंच खूपच रॉ एकदम सस्टेनेबल आहे सर्व. विहाय करते आपल्याला. खूप छान आवाज येतात, मस्त एकदम. इथे वेगवेगळे ट्रेल आहेत तुम्हाला करण्यासाठी आतमध्ये. हे बघा इथे छान असं घर वगैरे. हे ॲक्च्युली मी काल तुम्हाला रूम टूर वगैरे दिलेली, आय थिंक प्रॉपर्टी टूर पण दिलेली, पण आज थोडं प्रॉपर देतो. म्हणजे इथे ना कसा फील आहे की आपण जे मूवी वगैरेमध्ये बघितलं आहे बंगले वगैरे एक तसा आहे, पण त्याला काइंड ऑफ वाड्याचा जोड आहे. म्हणजे असंच काइंड ऑफ मिक्सचर वगैरे. आणि ती संकल्पना आहे यांची खूप भारी आहे. मागे आहे ना योगा रूम वगैरे. सो हे बेसिकली पॅराग्लायडिंग वगैरे इथे क्लासेस घेतात. तुम्हाला स्वतःला सोलो पॅराग्लायडिंग करायला इथे शिकवलं जातं. सो ते पण क्लासेस इथे वगैरे होतात. आणि यांच्यावरती टेरेसवर प्लस फर्स्ट फ्लोअर वगैरे. सो अशा ठिकाणी. आणि इथे पण यांनी बांधलं आहे. सो इथे पण स्टेची सुविधा आहे. इथे टेंट लावतात जेव्हा ओव्हरक्राऊड वगैरे होतं तेव्हा. सो असं बरंचसं काही इथे करून ठेवलं आहे. आणि इथे मेन गोष्ट म्हणजे जस्ट माझ्या मागे हे उक्सन लेक म्हणजे त्या डॅमचं बॅकवॉटर आहे इथे येतं आहे. आणि एक्झॅक्ट आमच्या समोर डॅमचं पाणी जातं आहे, जे काल मी तुम्हाला दाखवलं. तर इथे आम्ही गेलेलो शीतल आम्ही. सो त्या डॅमच्या जस्ट बॅक साईडला ही प्रॉपर्टी आहे. त्यामुळे खूप भारी वाटते इथे. खूप छान वाटतं आहे. जो वरून व्ह्यू होता तो तर तुम्ही बघितलाच आहे. रात्रीचा टाईमलॅप्स कसा वाटला कालच्या व्हिडिओमध्ये बघितला नसेल तर जाऊन आवर्जून बघा किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये. सो चलो आता इथली मी रूम टूर देतो बेसिक. हे बघा इथे आम्ही खाली होतो आणि आता इथून वरती जाऊया आपण. असा एंट्रन्स आहे. ॲक्च्युली याला बॅक साईड म्हणू शकतो कारण मेन एंट्रन्स पुढून होता. इथे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आत्ता जस्ट. इथे मेन्यू लावलेलं असतं ब्रेकफास्ट लंच डिनरचं. आणि इथे पण आतमध्ये सिटिंगची अरेंजमेंट वगैरे आहे. इथे किचन आहे. इथे पण रूम्स आहेत. इथे वरती कॉमन वॉशरूम आणि इथे वरती डॉर्मेट्री रूम पण आहे तिथे समोर, जिथे आम्ही काल बसलेलो गप्पा मारत होतो. तसं बरंचसं काही आहे इथे. हे बघा ना किती भारी आहे. समोरचं घर पण आहे ना बऱ्यापैकी इको फ्रेंडली आहे. वीट वगैरे काहीच यूज नाही केली आहे. फक्त काय माती प्रेस वगैरे करून बनवलं आहे का?
माती प्रेस करून त्याच्या अशी भिंत हे केलेली. आणि हे मागे जे दिसतंय हे इथे लहान मुलांना वगैरे क्लाइम्बिंगसाठी, म्हणजे मोठ्यांना सुद्धा क्लाइम्बिंगसाठी आहे. आणि इथे बघा बार्बेक्यू वगैरेची सोय आहे. सो बार्बेक्यू वगैरे पण आहे इथे. मॅम ॲक्च्युली गार्डनमध्ये आले आहेत, त्यांना बाय करायला आलो इथे. मैम चलिए, थैंक यू. ठीक है मैम, चलिए. सब स्टे वगैरह अच्छा था, फूड वगैरह सब बढ़िया था, और आपने जो किया है वो बहुत अच्छा है, बहुत अच्छा मैम. थैंक यू सो मच. आप एक इंस्पिरेशन हो हमारी. सर से भी बात किया रात को, बहुत बहुत बढ़िया लगा. और आपके लड़के तो बहुत अच्छा कर रहे हैं, मतलब उनका तो पैशन जो सर का था वो अभी आगे बढ़ा रहे, तो बहुत अच्छा लगा वो भी सुन के वगैरह. ठीक है मैम, बेस्ट ऑफ लक. और आपके लिए भी. यस या श्योर मैम. या थैंक यू. निकल रहे हम, चलिए. थैंक यू. यस सर, थैंक यू. सामान झालं आहे गाडीमध्ये ठेवून, गाडी इथेच ठेवून चाललो आहे. ॲक्च्युली इथून वॉकेबल केव्ज वगैरेचं डिस्टन्स आहे. सो चलो लेट्स गो. बघूया कुठपर्यंत जाऊ शकू, किती काय एक्सप्लोअर करू शकू. हे वाजले 10, ऊन पण आलं आहे बरंच, पण वेदर क्लिअर आहे. पाऊस तरी अजून दिसत नाही आहे. आता इथे केव्ज आहेत, त्यांचं नाव जैन केव्ज म्हणून आहे. सो ते एक्सप्लोअर करायला चाललो आहे. त्याची माहिती किंवा हे सगळं बघायचं असेल तर त्यासाठी रील आपल्या चॅनलला ऑलरेडी टाकलेली आहे, तुम्ही ती चेक करू शकता. या केवच्या एक्झॅक्ट लोकेशन लिंकसाठी तुम्ही मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर मेसेज करू शकता, तुम्हाला देईन मी. सो बेसिकली तुम्ही इथून याल, जो मी लोकेशन देईल तेव्हा, आणि इथे कुठेतरी तुम्ही कार पार्क करू शकता. म्हणजे हा इथे एक रोड चालला आहे, हा मागे एक रोड चालला आहे. सो मेन रोड इथेच आहे, इथेच नेटिव्ह प्लेस आहे जिथे आपण स्टेला होतो. सो इथे तुम्ही कार वगैरे लावून किंवा बाईक लावून इथून हे जे छोटं जुनं थोडंसं पडकं टाईप दिसतं आहे, आय थिंक ही टाकी आहे पाण्याची. सो त्याच्या बाजूने इथून ट्रेल चालू होतो. सो चला आता आपला काइंड ऑफ ट्रेक असा पाथ आहे इथला. चलो लेट्स गो. हे कसलं झाड आहे? रामेट आहे, मराठीमध्ये रामेटा, आणि प्लस त्याच्यामध्ये दातपडी पण म्हणतात. कारण जर ह्याचा रस दातामध्ये गेला तर दात पडतात. तर आधी मासेमारीसाठी वगैरे, म्हणजे याचा पाला जर शेचून पाण्यात वगैरे टाकला तर मासेवरती येतात. ॲनेस्थेशिया गुगलवरती वगैरे सर्च केलं. बेसिकली ॲनेस्थेशिया टाईप होतं त्यांना, म्हणजे आणि आपण खाल्लं तर आपले दात वगैरे पडतात. एवढं आपल्याला पण ॲनेस्थेशियाच आहे, पण त्याचा डोस जास्त होऊ शकतो, आपल्याला प्रमाण नाही का. आधी मशीनला ज्या वेळेला ॲनेस्थेशिया द्यायचं होतं त्यावेळेला सुद्धा हे यूज करायचे, जर काही ट्रीटमेंट वगैरे करायचे, हाड वगैरे मोठलं असेल. आणि याचं पान गार लागतं कम्पेअर टू इथे बाकीच्या झाडांची पानं. म्हणजे हे नॉर्मल झाड, हे म्हणजे हे गार नाही आहे आणि हे गार आहे. सो त्याच्यावरून पण कळतं. हे तुम्ही खाऊ नकोस, दात पडतील तुझे. पडत आले तसेही. वास घेतलास ना चक्कर येऊन पडशील, चक्कर. दे. इथे मागे बघा, कास पठाराला जायची काय गरज आहे. मागे बघा संपूर्ण फुलं आली आहेत. या सर्व सेक्शनमध्ये फुलं आहेत. इथे पिवळी आहेत, मागे ऑरेंज आहेत. सो मल्टिपल फुलं. आणि मस्त आमचा ट्रेक चालू आहे. आणि मागे व्ह्यू बघा, डॅम जो आपल्या प्रॉपर्टीतून डॅम दिसत होता तोच. सो मागे बघून डॅमची मजा, पुढे बघून छान डोंगर वगैरे, पर्वतरांगा. ॲक्च्युली इथून समोर पवनचक्क्या वगैरे पण दिसत आहेत, आता याच्यात दिसणार नाहीत. सो ते पण एक भारी वाटतंय. चलो मजा येते फुल. आता 2 दिवस झाले पाऊस थांबलाय म्हणून, नाही तर इथून पण छान पाणी वाहत असणार. हे बघा सगळीकडे छान फुलं. ॲक्च्युली हा असा रस्ता पण आहे इथे यायला, पण बरीचशी ऑफ रोडिंग असल्यामुळे आपण कार नाही आणली. अदरवाईज इथे मी कार पार्क करा म्हटलं तुम्हाला. इथून पुढे पण येऊ शकता तुम्ही या रोडने, पण ऑफ रोडिंग आहे, चिखल वगैरे असतं याच्यावर. पाण्याचा आवाज यायला सुरू झाला आहे. तुम्हाला जर दिसत असेल, हे मागे जे
संपूर्ण डोंगर आहेत, एकतर याच्यावरती पवनचक्की आहे, ते बरेच हाईटले आहेत त्यामुळे. आणि कुठेही बघा, कुठे नुसते वॉटरफॉल आहेत, आपण मोजू नाही शकत इतके वॉटरफॉल आहेत या सर्व परिसरात. मे बी ते सर्व आपल्याला जाऊन त्याच्यात म्हणजे पाणी काय बोलणार, सो आपण तिथे मे बी पोचू शकत नाही इझिली, पण वॉटरफॉल तर खूप आहेत. त्या बाजूला पोहोचू शकतो. तिथनं रोड पासून 1-1.5 किलोमीटर असं चालावं लागतं वॉटरफॉलसाठी. हा, तिथं आपली पॅराग्लायडिंग वगैरे होते. अच्छा. त्याला रिले ती अच्छा मिलच्या खाली. अच्छा. उन्हाळ्यामध्ये तिथे होते, बाकीच्या वेळेला टॉवर हिल आणि शिंदे हिल. अच्छा मित्रांनो, आणि आता फायनली आपण केव्जमध्ये पोचलो आहे, म्हणजे केव्ज जवळ पोचलो आहे. सो माझ्या मागे ही केव आहे, खूपच मस्त आहे, छान छोटी आणि डीप आहे. आतमध्ये काय म्हणू शकतो, बरीचशी डीप आहे. सो चलो आज जाऊया. आणि इथून दिसणारा निसर्ग, ॲक्च्युली याच्यावरती आहे ना, इथून हा जो पाणी वरून खाली येतो आहे तिथून एक ट्रेक टाईप आहे, पण त्या पाण्यातून म्हणजे ती वॉटरवे जो आहे त्या नदीचा किंवा काय म्हणणार आपण, त्यातून आपल्याला चढत जावं लागतं. स्वतः शेतात रित्वीत पॉसिबल नाही आहे, आम्ही दोघंच असतो तर मे बी गेलो असतो. सो इथे वरती पण केव आहे, ती पण खूप छान आहे, आणि अजून वरती जाऊन अजून एलिव्हेटेड व्ह्यू मिळतो. सो आला तर नक्की ट्राय करा. आणि इथून व्ह्यू बघा. चला आता केवमध्ये. वाघाचं घर ॲक्च्युली इथे वरती आहे ना, इथे हे जे व्हाईट कलरचं छोटं दिसतंय डाग, मी दाखवतो तुम्हाला. सो बेसिकली ते धम्मलिपीमध्ये लिहिलं आहे, पण ते डिकोड केल्यानंतर असं कळालं की जैन भाषेत लिहिलं आहे, ते म्हणजे जैन मंत्र आहे तो. सो बेसिकली तर त्याच्यामुळे आता हा बोरघाट वगैरेचा म्हणजे हा वे होता आपल्याला कोकण सेक्शन वगैरे पार करायला, तर मे बी त्यामुळेच इथून पहिले जैन साधू वगैरे जेव्हा ट्रॅव्हल करत असतील तेव्हा त्यांनी इथे व्हिजिट केलं आहे किंवा त्यांनी कोरली आहे, माहीत नाही आपल्याला हिस्ट्री फार डिटेलमध्ये, पण इथे लिहिलेलं आहे. ते डिकोड केल्यामुळे कळालं की जैन भाषेत ते लिहिलं आहे, त्यामुळे या गुहेचं नाव जैन केव्ज म्हणून पडलं, जैन गुहा. इथे ना ॲक्च्युली सापाची मेण आहे ही बघा. इथे पण आतमध्ये छोटंसं रूम म्हणू शकतो आपण आहे, इथे बसण्यासाठी वगैरे. सो मे बी इथे बसून साधनं वगैरे करत असतील. आणि इथे मे बी किचन असेल, कोणी टॉयलेट म्हणतो आहे, कोणी किचन, पण टॉयलेट आतमध्ये करत नसणार, त्यामुळे टॉयलेटचा तर सेन्स बनत नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. काय ह्याला असं हे असं आहे ना, ह्याला असं करून मोडलं, तो मोडला आणि बाहेर काढला. ह्याला काढ. कशाला चांगलं. काय नाही समजलं, कसं केलं. ह्याला तरी टाकलं. तर मित्रांनो, आता या एन्सियंट केवला रामराम ठोकत आपण पुढच्या लोकेशनला निघतो आहे. आता बघू, जर शीतलमध्ये रिथवीमध्ये पॉवर असेल तर यांच्या मागे म्हणजे यांच्या प्रॉपर्टीच्या जस्ट खाली आपल्याला लेककडे पण जाता येतं. बघू, ते कदाचित जाऊ किंवा आपण निघून जाऊया, कारण ड्रोन शॉट वगैरे आले आहेत, आपण छान बघून पण घेतलं आहे. वरून व्ह्यू इतका छान होता की खाली जाण्याची तशी गरज नाही आहे. बघूया, लेट्स सी. चलो आता निघूया कोणत्या तरी पुढच्या लोकेशनकडे. थोडं रिसर्च करतो आणि कळेलच तुम्हाला आता कुठे चाललो आहे आम्ही. कसलं झाड आहे? टॅटूचं? जे म्हणतात सह्याद्रीमध्ये असतं याचा टॅटू. चलो रित्वी, तुझ्या हातावर आता आपण टॅटू काढूया. चल थोडी खाली चल, काढूया. तू पण काढ ना. इथे अशा प्रकारे स्ट्रगल चालू आहे रित्वीचा. आणि विराज सर येत आहेत माझ्या मागून. दाबलं ना माझ्या जीवावरती तो बाला ते जरा वाईटवाला. मारावं लागतं, मला लागेल म्हणून मी हे आपण ट्राय करूया. ते आपटावं लागतं जोरात, असा फटका. हे बघ,
बघितलं बघ पुसून जातं का? जातं. पुसू नको. तसं टॅटू असतं. अरे पुसते का तू? हे बघा इथे आम्ही उतरतोय अजून आणि शीतल पोहोचली पण. पुढं काढून पापानी की कोणी? बघाने. हा, या काकाने रिथवीला घरी नेण्यासाठी तिच्या कुंडीत लावण्यासाठी इथे छान या फुलांचं झाड काढून या बॉटलला कट करून याच्यामध्ये छान कुंडी बनवली आहे या काकाने. काय काकाचं नाव? विराज काका. सो रिथवीचा फ्रेंड झाला आता विराज काका. काय त्या सनफ्लॉवर. सोनकी. सनफ्लॉवर मोठा असतं ना, ही छोटी असतात ती सोनकी असते. काय नाव? सोनकी. सोनकी. आता ॲक्च्युली डॅमकडे चाललो आहे आम्ही. गाडीमध्ये थोडं सामान होतं ते ठेवलं आहे आणि म्हटलं एवढं आल्यासारख्या डॅमला व्हिजिट नाही करणार तर कायच अर्थ आहे. आणि दोघांमध्ये पॉवर आहे. सो चलो. बाजूलाच हा छान बंगला होता, म्हणजे आयडियली ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. किती छान बनवलं आहे बघा, किती छान. मागेच तळ आहे म्हणजे लेक आहे. सो लेकचं बॅक वॉटर इथे आलं आहे आणि इथे मागे लेक आहे, डॅम आहे. समोर ती डॅमची मेन वॉल आहे. मस्त. इथे यांनी बाहेर बोर्ड लावलेला ऑर्गॅनिक हळद इथेच उगवलेली. सो ती परचेस करते, त्यासाठी आलो आहे आतमध्ये. हे बघा इथे यांनी आता इथे इंद्रायणी राईस आहे आणि खाली हळदीची शेती होते. सो आता आपण जी पावडर घेतली आहे कम्प्लिटली ऑर्गॅनिक आहे. हे इथले केअरटेकर आहेत. जसं आम्ही इथे पुढे आलो जे भाताचा छान स्मेल आला. ॲक्च्युली मला इंद्रायणी राईस खूप आवडतो. तुम्हाला पण आवडत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी फक्त घरी इंद्रायणी राईसच खातो. म्हणजे मोस्टली जेव्हा नॉनव्हेज वगैरे किंवा भारी आपल्या आवडीचं असतं तेव्हा इंद्रायणी राईसच खातो आणि तो इथे पण पिकतो आहे. यांच्याकडे स्मेल एक नंबर येतो इथे येऊन. हे बघा आणि मागे लेक डॅम. माझ्या मागे आहे ना शिरोटा डॅम आहे. ॲक्च्युली तिथे जाता येतं पण आम्ही इतके बॅड लकी आहे कारण आत्ता आम्ही ज्यांच्या प्रॉपर्टीमध्ये होतो तिथल्यांचा इथे स्ट्रॉंग कॉन्टॅक्ट आहे. सो तिथे गेलो मी, त्यांना फोन पण लावून दिला जे गेटवर असतात त्यांना. तर ते त्यांचे मित्रच निघाले. प्रॉब्लेम असा झाला आहे मोठे साहेब आले आतमध्ये त्यामुळे सोडू शकत नाही. आयडियली अलाव नसतं बट थोडं सेटिंग लावून ट्राय करत होतो. आता मी ब्रिजवर आहे. मला भीती वाटते. त्या धरणाचं पाणी सोडलं आहे तर त्याचा फोर्स बघा आणि पाणी इतकं क्लीन आहे, इतकं छान आहे. हे बघा भीती काय वाटते पूल वाहून वगैरे गेला आपण राहू शकत नाही कारण फोर्स करंट इतका स्ट्रॉंग आहे ना याचा, असं कळत नाही आहे पण स्ट्रॉंग फुल स्ट्रॉंग करंट आहे. हे बघा किती क्लिअर पाणी आहे. इथून कळेल तुम्हाला. खूपच क्लिअर पाणी आहे. मस्त. हे बघा ब्रिजवर किती फोर्स असेल म्हणून थोडीशी ब्रिजची भीती वाटते कारण ओव्हरफ्लो झालं आहे ना पाणी. आणि इथे असं आतमध्ये शिरलं आहे. खूपच क्लीन स्वच्छ पाणी आहे. मित्रांनो त्या डॅमच्या जरा बाजूला वाटेत हे बघा माझ्या मागे काय आहे. फुल ब्ल्यू वॉटर, फुल ब्ल्यू क्लीन वॉटर. ही विहीर आहे. ॲक्च्युली मध्ये एक नेसावे गाव लागतं. मला असं कळालं की इथे छान विहीर आहे. तुम्हाला दुसरीकडून व्ह्यू दाखवतो तिचा. आणि त्याआधी इथे हे बघा शंकराचं मंदिर खूपच जुनं दिसतंय छान. आता तुम्हाला या विहिरीचं अजून एक वैशिष्ट्य दाखवतो म्हणजे अजून एक व्ह्यू देतो छान असा. इथून अशा पायऱ्या आहेत छान. आणि हे बघा कसलं ब्ल्यू वॉटर आहे इथे, कसलं क्लीन आहे. ॲक्च्युली इथे साफसफाईची कमी आहे. अदरवाईज खूप म्हणजे कोणी येतच नसेल, यूजमध्येच नाही आहे. पण केवढी युनिक प्रॉपर्टी आहे. अशा कित्येक गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये मल्टिपल ठिकाणी आहेत पण त्या तेवढ्या मेंटेन राहिल्या नाही आहेत, राहत नाही आहेत.
ॲक्च्युली मी इथे आलो ना, कोणता तरी प्राणी काय मला माहीत नाही, इथून कोणीतरी उडी मारली झपकन आणि मोठं होतं, म्हणजे माझ्या हाताच्या आकाराचं एवढं. सो असं झपकन उडी मारून पाण्यात गेलं ते. सो पाण्यात पण राहणारा जीव आहे, माहीत नाही काय होतं. हे बघा, हे नेसावे गाव आणि इथे समोरच विहीर होती. बघूया यांना काही एन्क्वायरी करून आपल्याला काही माहिती मिळते का. हिचं काय विहीर आतून खोल आहे का विहीर? म्हणजे अशी खालून तिकडे जाता येतं मंदिराच्या मागे? अच्छा, पायऱ्यांनी गेलो तर आतून या साईडला येता येतं. अच्छा, पण खालपर्यंत पायऱ्या आहेत. अच्छा, आता जास्त पाणी. ते पाणी वापरता की काय? वापरतं, पण आता ती स्वच्छ नाही, कोणी वापरत नाही म्हणून स्वच्छता नाही ठेवत. बरं, हां बरं. खालचा जिरा आहे आमचा. खालून जरा आहे. डायरेक्ट कोणीतरी अशी उडी मारली. छोटा एवढा असेल. काय होतं? काहीतरी असेल, मोठा होता. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट स्पॉटला शोधूया आता काहीतरी असंच युनिक भारी. आत्ता आम्ही कामशेतच्या मेन मार्केटमध्ये, इथे हे बघा हार वगैरे फुलं वगैरे विकत आहेत. सो शीतल गेली आहे थोडीशी, कारण उद्या दसरा आहे. तुम्हाला व्हिडिओ हा उशिरा बघायला मिळतो आहे, पण आम्ही दसऱ्याच्या जस्ट 2 दिवस आधी इथे आलो आहे. सो फुलं वगैरे घेते आहे, कारण गेल्यावर घेता येतील की नाही माहीत नाही, आज किती वाजतील घरी पोचायला तेही माहीत नाही आहे. सो आता कामशेत सिटीमध्ये आलो आहे. इथे ॲक्च्युली अभिजित खानावळ म्हणून काहीतरी आहे, फेमस आहे वाटतं. रेटिंग्स नाही आहेत इतक्या चांगल्या, म्हणून म्हटलं एकदा जाऊन बघू. सो आता 5 मिनटात तिथे पोचून जाऊ. जेवण चांगलं असेल तर जेऊ, कारण मला मटण खायचं आहे. या एरियामध्ये मटण वगैरे छान मिळतं. सो चाललो आहे आता तिथे, बघूया. आणि त्याच्यानंतर तरी प्लॅनिंग असं आहे की एकविरा देवीला जाऊ. बघूया काय आलं. हावरट झाला आहे. ॲक्च्युली मी येत होतो तर वाटेत मला ट्रॅक दिसला, त्यामुळे थांबलो. तर आता हा भाऊ येत होता. काय म्हणजे हा काय ट्रॅक काय? इकडे पहिले ना एक डॅम आहे जुना, हां डॅम, शिरोटा डॅम. आता बघून आलो मी. जे पहिले असायचे ना जी माणसं, त्यांच्यासाठी ट्रॅक होता पहिला. अच्छा, म्हणजे ट्रेन चालायची छोटीवाली, त्यांना सोडायला वगैरे जायची. अच्छा ठीक आहे, चला. सो इथे का तरी किती टाईम आधी, किती वेळ झाला असेल? बराच वेळ झाला त्याला. अच्छा, 20-25 वर्षापूर्वी. 20-25 वर्षापूर्वी इथून ट्रेन चालायची. चल भाऊ, थँक्यू. सो हे बघा ट्रॅक आहे इथे. मग ट्रॅक दिसला, मी म्हटलं अरे ट्रॅक. मग कळालं मला, कारण जनरली आपल्याकडे बऱ्याचशा डॅमला मी असे ट्रॅक बघितलेत, आपल्याकडे नसतात, नॉर्थ साईडला असतात. सो हे बघा ट्रॅक, मे बी इथे कामगारांसाठी किंवा काय माहीत नाही मला. सो इथून ट्रॅक आहे. आणि नो डाऊट की हा मोस्ट प्रोबॅबली इंग्रजांच्या वगैरे काळातला असावा, माहीत नाही. पण हे ट्रॅक चांगल्या कंडिशनमध्ये नॅरो गेज ट्रेन्स आहे. सो छोटी ट्रेन इथून चालत असणार. अजून आहे का इथे असं? आता आम्ही येताना ना ही नेसावीची विहीर बघितली, छान आहे ती. पण असं काय आहेत का अजून लोकेशन इथे? इकडे आता काय नाही, तेवढं ते एकच डॅमच होतं फक्त, डॅम आणि ती विहीर वगैरे. तेवढंच आहे, दुसरं काय नाही. पण याला पण भरपूर वर्ष झाले, आता बंद झाले. ते आहे अजून ट्रेन तिकडं. अच्छा, कुठे ट्रेन? तिकडं डॅमच्या तिथे. डॅमच्या तिथे? हां, पण ती आता सध्या बंद केलेली सगळी. आता काही गाड्या चालू झाल्या त्यामुळे सगळं बंदच आहे. बरोबर. मग ही चालू कधी पण 20-25 वर्षापूर्वी बंद पडली? त्यावेळेस माझा जन्म पण नव्हता. आणि तिथे डॅमच्या इथे ट्रेन आहे, बघायला मिळते. पण आहे. आम्ही गेलेलो डॅमला रे, पण आमचा बॅड लक आहे, कोणतरी साहेब वगैरे आलेत त्यामुळे ते सोडत नाही. आता सध्या तरी नाही का, ते जरा चोरी झाली होती वरती, त्यापासून सोडतच नाही. कॅमेरा वगैरे लावले तिथं, कोणाला सोडतच नाही. अच्छा ठीक आहे भावा, चल थँक्यू. भावाने पण सबस्क्राईब केलं आहे आपल्याला. तो पुढे जाऊन रिटर्न आला ॲक्च्युली. सो ट्रॅक आहे. मे बी आता आम्हाला डॅममध्ये जाऊ दिलं असतं तर तुम्हाला ती युनिक ट्रेन पण दाखवली असती त्या काळातली, आणि मे बी तिथे जाऊन अजून कळालं असतं आपल्याला काय प्रकार आहे काय नाही.
आता इथे आपण लोणावळ्याचा शौर्य वाडा म्हणून आहे, म्हणजे लोणावळा आणि कारल्याच्या मध्ये समोरच कारला केव्ज म्हणजे कारला देवी एकविरा मातेचं मंदिर आहे. सो आता इथे आम्ही जेवू वगैरे आणि कदाचित आपण एकविरेला जाणार आहे. गुलाबजाम खायचं ना पोट. जेवलेली एनर्जी पोरगी कुठे घालवते बघा. लहान मुलांना कायच फरक पडतो, मस्त खेळते आणि इथे बसली आहे. दमली दमली. दाखव किती हायेस्ट जम्प करू शकते, दाखव. आता इथे शौर्यवाडाला आपलं जेवण करून झालेलं आहे. मी मटण थाळी घेतलेली, शीतलने चिकन स्पेशल थाळी घेतलेली आणि मी पण चिकन स्पेशल थाळी घेतली होती. हे हिला काही नाही घेत आम्ही वेगळं, गपचूप आमच्या ह्याच्यात खायला लावतो. इथे थोडं युनिक बोटसारखं हॉटेल आहे, डिझाईन त्याची त्या शौर्याच्या बाजूलाच आहे. सो बेसिकली तर जेवण चांगलं होतं, वाईट नव्हतं, जेवण चांगलं होतं नो डाऊट. फक्त प्रॉब्लेम एक होता की खूप महाग आहे, खूपच महाग आहे. म्हणजे दोन या गोष्टींचे 950 झाले. त्यांनी जो रेट लिहिला आहे प्लस GST ॲड होते. आय थिंक 450 ती स्पेशल चिकन थाळी होती आणि नॉर्मल मटन थाळी 450ची आणि 550 समथिंग स्पेशल मटन थाळी. आणि आता आपलं जेवण झालं. ॲक्च्युली ते एवढं खाल्लं आहे ना, एवढं जेवण झालं आहे की खूपच सुस्ती आली आहे. आता रित्वी मस्त जम खेळत होती, त्यामुळे जरा वेळ बसलेलो आम्ही आणि आता निघालो आहे. ॲक्च्युली आम्ही किती दिवसांनी किंवा किती काळाने आलो आहे आम्हाला आठवतच नाही. आता आमचं ते डिस्कशन चालू आहे की आपण लास्ट टाईम कधी आलेलो. म्हणजे याच्या आधी माझ्याकडे i20 कार होती, त्याच्या आधी नॅनो होती. सो नॅनो असताना तर मी बऱ्याचदा आलो इथे एकविरा आईच्या दर्शनाला. आणि आता म्हणजे i20 असताना मला नाही आठवत आहे कधी आम्ही आलो आहे नाही आलो आहे, काहीच नाही आठवत आहे. 4 वर्ष समथिंग होती ती माझ्याकडे, 2017ला घेतलेली आणि आत्ता आम्ही आलो आहे. सो बऱ्याच टाईम नंतर आलो इथे. मी हाय कोली कोलीला डोली मुंबईच्या किनारी. मी हाय कोली सोरीला होरी होरी. मागे कार पार्क केली आहे. ॲक्च्युली इथून एंट्री आहे पण सोडत नाही आहेत आता. वरती ट्रॅफिक जॅम झालं असेल मे बी. सो चालत जावं लागतं आहे. इथे शीतल रित्वी ऑलरेडी गेलेत. चलो. म्हणजे थोडासा चढ आहेच आणि हा प्लस ॲड झाला. गाड्या वगैरे वरपर्यंत जातात, ते जाऊ नाही शकत आहे. इथून मागून असा फिरून रस्ता आहे वरती जायला, पण आम्हाला आवडत नाही. हे बघा कसा रॉक पॅच घेत घेत चाललो आहे आम्ही. मित्रांनो, मजबूत पाऊस आल्यामुळे आता आम्ही येऊन एका रिक्षात बसलो. ॲक्च्युली थांबलेली रिक्षा आहे, पाऊस आल्याने रिक्षात येऊन बसलो आहे. काय रित्वी, जायचं की थांबायचं? जायचं. रिक्षात कोणाची म्हणजे रिक्षावाल्याची छत्री आहे, टाकू का? ॲक्च्युली आमच्याकडे एकच छत्री आहे, त्यामुळे थांबलो आहे. भिजायला होतं, जोरात पाऊस आला आहे. जाईल पण इथे हवा खूप आहे, त्यामुळे निघून जाईल असं वाटतं तर आहे. 5 मिनटं वाट बघतो थांबून, नाहीच थांबला तर जावं लागेल. काय ऑप्शन तर नाही आहे आपल्याकडे. चल चल, दिसेल आता बघ राईटला. चल तर इथे मागे चप्पल स्टँडवर चप्पल काढले आहेत. हा बघा माझ्या मागे वॉटरफॉल आहे आणि इथे कारल्याच्या लेणी संपूर्ण. काय आहे? झरा आहे. झरा वेगळ्याला म्हणतात, दाखवतो मी तुला. सो वरती पण जाता येतं. आपण वरती केव्जमध्ये जाऊया आणि इथे माझ्या मागे मंदिर आहे. शीतल आली, ॲक्च्युली ती
आम्ही डायरेक्ट वरती आलो. ओटीचं ताट घ्यायचं राहून गेलेलं, सो ती घ्यायला गेली. एकदम झिरो लाईन, झिरो गर्दी, काहीच आहे म्हणजे अजून तरी काहीच नाही आहे. पण 10-15 मिनटात दर्शन होतं आहे. सगळेजणं बोलले. मे बी माझा टाईम पण बेस्ट असेल. असं 3-4 वाजता इथे कोण येते दर्शनाला. जनरली लोक सकाळी काय विचार करतात, आपण पहाटे जाऊ, सकाळी जाऊ, लवकर उठून जाऊ. सो ते सगळे येतात. दिवसभराची गर्दी कमी झाली, आता कोणी नाही आहे एवढं. दर्शन घेऊन झाले. लिटरली झिरो गर्दी. म्हणजे ही जी माझ्या मागे लाईन आहे खाली, फक्त ते गोल 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 फिरायचं आहे. लोक नाही आहे, कोणी नाही आहे. फिरण्यामध्ये जो वेळ लागेल तोच. आणि झालं आता दर्शन. आणि इतकं छान दर्शन झालं, गर्दी नव्हती, त्यामुळे बराच वेळ आतमध्ये थांबता आलं, दर्शन घेता आलं, बरं वाटलं. इतकं की मला व्हिडिओ पण आतमध्ये रेकॉर्ड करता आला. त्यांच्याच यांना ऐकायला दिलेला आणि त्यांनी शूट केलं. आता कारजवळ पोचलो आहे, म्हणजे आता पोचू आम्ही 5 मिनटात. सो मला नाही वाटत आता जाताना काय आम्ही एक्सप्लोअर करू किंवा काही. जर काही केलंच, काही भारी असेल, भन्नाट असेल, तर नक्कीच दाखवेन तुम्हाला. सो ब्लॉग आता मी इथेच सेंड करतो आहे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसे वाटत आहेत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, जिकडे कुठे असाल तुम्ही तिकडे पण फॉलो करा. तिथे छान छान रील्स येतात. म्हणजे आयडियली यूट्यूबवर पण येतात, पण तिथेसुद्धा येतात. सो फॉलो करा.